फोटो पाठवूया त्याच्या चौथ्या घरावरची खोबरा नाही जवळच्या 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा सालाबाद प्रमाणे संकल्प प्रतिष्ठान ही जगभरात प्रसिद्ध असलेली दहीहंडी ह्याच्या पूर्व संदेश हैसर माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब त्यांच्या सौभाग्यवती त्यांची वहिनी त्यांचे मित्र परिवार आणि सगळे हे दहीहंडी बघू गेलेले प्रेक्षक उभे आहेत महाराजा. त्याच्याबरोबर आमचे हे सगळे पोलीस बांधव पण उभे आहेत महाराजा. उद्याची हंडी फुटली त्याच्या आदल्या दिवशीची चोर गोविंदाची हंडी म्हणजे भगवान श्रीकृष्णाची पूजा करून पहिली हंडी ही जगभरात खै फुटत असतात तर आमच्या रवींद्र फाटक साहेबांच्या संकल्प प्रतिष्ठान या हंडीत फुटता महाराजा. तेव्हा हे सगळे अतिरथी महारथी हिंडलेले आहेत महाराजा. त्या भगवान श्रीकृष्णात मी घारणा घालतोय की जेवढे आशीर्वाद ते आमच्या फाटक साहेबांका देऊ दे महाराजा. उद्याचे कोण गोविंद येतील ते धडधाकट आमच्याकडे येऊन तसेच धडधाकट परत आपापल्या औशी बापाशीकडे जाऊ दे महाराजा. सगळ्याच्या सगळ्या लोकांका निरोगी आयुष्य दे महाराजा. लाडकी बहीण योजना असतात लाडको भाऊ योजना असतात हे सगळे योजना तुमका आमच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत विशेष स्वरूपात बघूक मिळतले महाराजा. विशेष म्हणजे प्रत्येकाक बक्षीस देऊन प्रत्येकाक खुश करून घालवणारो हो जो आमचा बाजूचा राजा उभा त्या राजाचा दीर्घायुष्य वाढाले महाराजा. जर संत गुरु महाराज आडवकर आडवायला तो उभोकर वडाच्या साल पिपळाक लाव पिपळाच्या वडाक लाव त्याचे दात त्याच्या गाच्यात घाल रे महाराजा. अंधार बेळाचा 12 पाचाचा गणित करायचे 21 कर 5चे 25 कर असलेल्या नसलेल्या सगळ्या आमच्या गोपाळ भक्तांका सुखी ठे सगळ्या पथकांका सुखी ठे आणि लवकरात लवकर माझ्या बाजू उभेसलेल्या माझ्या ह्या मित्राक एक लाल दिवो मिळाला दे रे महाराजा. जय हिंद जय महाराष्ट्र. बोल 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 बजरंग बली की जय. घरात नाही पाणी घागर. आता आम्ही सुरुवात करतो. तुमचे सगळ्यांचे अख्ख्या महाराष्ट्राचे आशीर्वाद आहेत अख्ख्या जगाचे अख्ख्या आशीर्वाद आहेत आणि महत्वाचा म्हणजे संपूर्ण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्याचे आशीर्वाद होय ते पण भरपूर मिळलेले आहेत. तुमच्या माध्यमातून जगभरात आम्ही जातलो आमचे साहेब जातात त्यामुळे आमच्या मालवणात म्हणतात ना पाणीच्या निमित्तानं शेगलाक पाणी. दरवर्षी संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी आदल्या दिवशी सेलिब्रिटीच्या माध्यमातून एक फोडली जाते. कृष्ण जन्माचा आता त्यांचा जन्म असल्यामुळे त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आता आयोजित केला त्याच्यानंतर तो होणारच आहे. पण हे दरवर्षी आपण एक सेलिब्रिटी हंडी आदल्या दिवशी फोडली जाते ती आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या याची सुरुवात दहीहंडीच्या माध्यमातून सर्व गोविंदाच्या माध्यमातून सुरुवात होईल.
सर, आज सेलिब्रिटीच्या हस्ते ही दहीहंडी फोडण्यात आलेली आहे, मात्र उद्या मोठ्या सेलिब्रिटींची रेलचेन आपल्या संपूर्ण महोत्सवामध्ये असणार आहे, त्याबद्दल काय? दरवर्षीप्रमाणे ह्या मंडळामध्ये आपले मित्र मराठीमध्ये असे हिंदीमध्ये असे सर्व सेलिब्रिटी येत असतात आणि भेट देत असतात. हे मित्रपरिवार आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्रिमंडळाचे आपले सर्व मंत्री खासदार आपला सर्व या मंडळाला भेट देतात. ते भेट देतीलच. खास करून या संकल्प प्रतिष्ठानमध्ये आपलं सर्वांचं प्रेम असल्यामुळे सर्वच लोक जसे गोविंदा पथकं मुंबई ठाण्यामधून MMRमधून जशी येत असतात तसे आमचे सर्व पदाधिकारी किंवा जे आमचे मान्यवर आहेत ते दरवर्षी त्यांना निमंत्रण केलं जातं आणि मंडळाला एक शुभेच्छा देण्यासाठी ते लाडक्या बहिणीसाठी खास इकडं विशेष हंडी ठेवण्यात आलेली आहे. सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे, खास करून यंदा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब आणि मंत्रिमंडळाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर बरेच योजना केल्या, क्रांतिकारी पर्यायी बरेच योजना जाहीर केल्या, पण लाडकी बहीण योजना केल्या आणि सण साजरे होतात ते दहीहंडीपासून साजरे होतात आणि दहीहंडीमध्ये सर्वच लोक भाग घेतात. आता महिला पण दहीहंडी उत्साह जोरदार असतो आणि यंदा पण महिला साठी आपण खास करून लाडक्या बहिणीसाठी खास मानाची दहीहंडी आपण या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवलेली आहे आणि त्या सर्व बहिणींचा म्हणजे महिलांचा मान सन्मान केला जाईल. मंडळाच्या वतीने एक खास आकर्षण म्हणून आपण तो सन्मान हंडी महिलांसाठी ठेवले. उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देखील या ठिकाणी वर्णी लावणार आहेत. खास करून देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात आता महायुतीचा म्हणजे नेत्यांचा विषय तो लाडक्या बहिणीबद्दलच आहे. सगळ्या कार्यक्रमात महाराष्ट्रात तुम्ही बघत असतात. म्हणून दहीहंडीची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही लाडक्या बहिणीसाठी खास सन्मान दहीहंडी ठेवली. त्याच्यासाठी लाडके भाऊ येणारच आहेत. सर, आगामी वर्ष हे निवडणुकीचं आहे. काय वाटतं यावेळी महायुती आहे ती विजयाची हंडी फोडणार का आणि विरोधकांचे थर पाडणार का? 100% महायुती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार असतील, आमचे सर्व नेते या महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्याची हंडी फोडणार आहे. पण आपल्या घरात सण साजरो करता, पण समजा अनावधानान एखादा सण साजरो करूक मिळणार नाही तर अशा सगळ्यांका एकत्र सण साजरो करूक मेळाक होय याच्यासाठी प्रयत्न करणारा माणूस हो कोकणातलोच आसाक शकता आणि त्याचं नाव हा कार्यसम्राट आमदार रवींद्र पाटील. आता ते जर एवढं सगळं करतात तर मी कोकणातलो आहे आणि आमच्या कोकणची परंपरा खयच्या शुभ कार्याची सुरुवात आम्ही घराण्यान करतो. बरा रवींद्र पाठक साहेब हे निस्वार्थ बुद्धीन एवढी वर्ष कामं करतात तर त्याच्यात आमचो खारीचो वाटो. म्हणजे जसं रामाचं सेतू बांधलं तेव्हा ती खार थोडीशी ह्या घेऊन जाय ना वाळू म्हणून रामान असे पाठीवरसून हात फिरल्यानंतर ती 3 बोटा जी दिसतात ती तेव्हाची आहेत. आम्ही कित्येक वर्ष वाट बघतो. संकल्प ही जगभरात प्रसिद्ध असलेली दहीहंडी, ती दहीहंडी करणारो आमचो जो आता तो हो राम बाजूकार त्याची कधी पाठीवरसून हात फिरत तो आज फिरलो. गेल्या वर्षी पण मी होतोय. दरवर्षी आम्ही येतो. कारण कसा की मालवणी माणूस हो बाहेरून काटेरी दिसलो आतून फणसाच्या रसाळ गऱ्यासारखं असता, बाहेरसून कठीण दिसलो तरी आतून आडसारासारख्या पाणी असता. आणि प्रत्येकात मालवणी माणूस म्हणजे आता तुम्ही जर कोकणात बघलात तर माका मालवणी भाषेचो माझ्या मातीचो खूप अभिमान आहे. आणि तुम्ही खयच्याच क्षेत्रात गेलात तरी साधारणपणे 70 ते 75% आमचे मालवणी आहेत. त्यामुळे राजकारणात जा, अजून खय जा, राजकारण ढवळून टाकणारे पण मालवणी आहेत आणि राजकारण शांत करणारे पण मालवणी आहेत. आणि त्याच्यातलो आमचो एक शिवसेनेचो वाघ म्हणजे आमचे कार्यसम्राट आमदार रवींद्रजी फाटक आहेत. आता तुम्ही अशा माणसात पत्रकारात काहीतरी ह्याका मेळला असताना म्हणून हो बोलता नाही तर असं कोण बोलता फुकट कोण कित्या बोलात. तर कसा की फाटक साहेब यांचं जर ब्रँड उद्या चाललो तर आमच्यासारखे असंख्य मालवणी त्या ब्रँड खाली ताट मानेन जगाक शकतात. ह्या आमका स्वाभिमान आणि अभिमान मिळता आणि आपलो एक मालवणी माणूस म्हणून आमची छाती फुगता म्हणून आम्ही हय तुमका दिसतो. कारण मी मालवणी आहे, प्रणव रावराणे मालवणी आहे, दीपक वेदकर मालवणी, स्वतः मालक मालवणी, मागे अमीर हडकर मालवणी. बघा ना असा एक मालवणी काय करू शकता याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे संकल्प प्रतिष्ठान. लाडकी बहीण अप्रतिम अशी ही योजना लाडकी बहीण. पण मी मध्ये एक व्हिडिओ केलाय केवळ लाडकी बहीण आणि लाडके भाऊ यांच्यावरतीच प्रेम न करता चाकरमान्यांचा सुद्धा लाड करणारा सरकार म्हणजे आमचा शिंदे सरकार. कारण प्रत्येक माणसान आता सांगाच शकणार नाही आपण साधारणपणे 1,00,000 भराच्या वरती गणेशोत्सवाक जाणारे जे चाकरमानी आहेत ते सगळे AC बसने जातले. त्या सगळ्यांची व्यवस्था करणं याच्यासाठी मन मोठा लागतं, याच्यासाठी दानत लागतं
आणि ह्याच्यासाठी दातृत्व लागतं. तर त्यामुळे दातृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व एकत्र असल्यानंतर जो एक बलाढ्य असो नेतो मुख्यमंत्री म्हणून मिळता ह्या सुख आमका. आणि त्यामुळे लाडकी बहीण असात, लाडको भाऊ असात, हे योजना सुरू झाले, बहिणींच्या खात्यात पैसे गेले. काही बहिणी म्हणजे ओळखी पाळखीचे फोन करतात, मग ह्यांच्यासारखे भाऊ लगेच फोन करतात, त्यांच्या खात्यात ते पैसे जातात. हे खरोखर कौतुकास्पद सगळे हे योजना असत. म्हणजे एक सर्वसामान्य माणूस म्हणून मी बोलतोय. कलाकार ही वेगळी गोष्ट आहे. कलाकारांचे हे तर पोशिंदे असतात, शिंदेसाहेब असतील ते पण कलाकारांसाठी कायम प्रयत्न करत असतात. पण मला एवढंच सांगायचं आहे की योजना अशा अनेक येतात, पेपरमध्ये वाचतो, दूरदर्शनला बघतो, म्हणजे मीडियामध्ये बघतो आणि त्या जातात विरून. पण ही अशी योजना आहे की आज आली, उद्या जाहीर झाली, परवा लोकांना मिळाली. म्हणजे आमच्याकडे ना बरेचसे चित्रपट असतात, ते लिहिलेले असतात, ते डायरीतच असतं. एखादा चित्रपट घेता तो दिग्दर्शित होता, डायरेक्शन, पण तो रिलीजच होत नाही. आणि एखादा असा होतो की इकडे चर्चा झाली, इकडे डिरेक्शन झालं, इकडे त्याचं सगळं पोस्टमॉर्टम आणि रिलीज झाला आणि सुपरहिट झाला. तसा हा चित्रपट आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडकी भाऊ योजना हो खूप सक्सेसफुल अशी योजना आणि त्याचा आमचा अभिमान आहे सार्थ. तर खूप चांगली योजना. आज चाकरमान्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा देखील केलेला आहे. चाकरमान्यांसाठी म्हणजे आम्ही पण त्याच्यात दिलो ना, आम्ही पण चाकरमानी त्याच्यासाठी कोकण दौरा केला आणि साहेबांनी कोकण दौरा केला. म्हणजे ह्याचा अर्थ मी सगळ्यांना 100% छाती ठोकपणे सांगू शकतो की लवकरात लवकर रस्ता पूर्ण होणार. आणि यावर्षी जे चाकरमानी गावी जाणार त्याचे पहिल्यांदा बोटीत बसन जायत असं त्यांना वाटा होता, ते 100% गाडीत बसान गुळगुळीत रस्त्यावरनं जातले ह्याची आमका खात्री आहे. कारण एखादो माणूस जो जीव तोडून 18-20 वर्ष महिने म्हणजे दिवस तास 18-20 तास काम करता, एकही दिवस शांत बसणार नाही. असं माका वाटतं की ह्या संपूर्ण इतिहासातलो पहिलो मुख्यमंत्री ज्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे साहब. मंत्रिपद पे देखना चाहते हो? देखो कैसा है, पाठक साहब है ना, वो हमारा जो रिलेशन है, कोकण का जो रिलेशन होता है ना, वो रिलेशन भाई भाई का रिलेशन है. तो छोटे भाई को तो ऐसा लगता ही है मेरा बड़ा भाई मंत्री होना ही चाहिए बाबा. और सब जितने भी कोकण वासी हैं वो सब लोगों की तरफ से प्रातिनिधिक मैंने बोला है. और मैं तो दिल से चाहता हूँ कि जल्दी से जल्दी लाल दिया मिले और वो गाड़ी में हमको बैठने को मिले. क्योंकि हमको मालूम है मंत्री खूप असतात, त्यांचा लवाजमा पण खूप असतो, पण सर्वसामान्य माणूस जेव्हा मंत्री होतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझा माणूस मंत्री झाला. जसं आज आम्हाला वाटतं की हा मुख्यमंत्री आमचा आहे यार, आमचा जवळचा आहे, सर्वसामान्यांचा आहे. म्हणजे सहज उपलब्धी, कधी फोन करा, मुळात ॲक्सेस आहे. फोन घेतात, फोन नाही घेतलं तर परत फोन करतात. साहेबांना फोन केला, काय प्रॉब्लेम असेल, समजा नाही घेतला तर लगेच फोन येतो. साहेबांचा फोन नाही आला, साहेबांच्या मित्रांचे फोन येतात. म्हणजे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, असं सगळ्यांचा विचार करणारी अशी जी लोक असतात त्यांना लाल दिवा मिळाला तर आपल्याला आनंद होणारच. तो इनको मिलना ही चाहिए, ऐसा मैं तहदिल से बोल रहा हूँ सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.